मित्रांनो, ज्यावेळेस एखादी व्यक्ती कोर्टामध्ये दावा दाखल करते त्यावेळेस ती व्यक्ती वादी असो किंवा प्रतिवादी, तिला हे निश्चितच वाटत असते की हा दावा आपणच जिंकावा, दाव्याचा न्यायनिर्णय आपल्याच बाजूने व्हावा. परंतु फक्त असे वाटले तर आपण तो दावा जिंकू शकतो का? तर नाही. तर दाव्याचा न्यायनिर्णय आपल्या बाजूने व्हावा यासाठी काही अशा बाबी असतात की ज्या लक्षात घेणे आवश्यक असतात. तसेच या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे करून आपल्या दाव्यामध्ये वादी आणि प्रतिवादी यांनी कशा पद्धतीने अंतिम युक्तिवाद केला पाहिजे की दाव्यामध्ये आपण विजयी होऊ याबाबत देखील सविस्तर माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, अंतिम युक्तिवाद कायद्यामधील एक अशी संकल्पना आहे की जी तुमच्या दाव्याचा निर्णायक घटक मानली जाते. मग आर्ग्युमेंट कसे करावे किंवा आपल्या आर्ग्युमेंटमध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात, कोर्टासमोर काय सांगावे याबाबत स्टेप बाय स्टेप माहिती घेऊयात, जेणेकरून आर्ग्युमेंट बाबतीत सर्वच्या सर्व शंका आणि समस्या दूर होऊन जातील. आर्ग्युमेंट करत असताना सर्वात पहिल्यांदा आपण प्लीडिंग बाबत सांगितले पाहिजे. प्लीडिंग म्हणजे काय? तर वादीने त्याच्या दाव्यामध्ये जी काही कथने केलेली असतात, तसेच प्रतिवादीने वादीच्या दाव्यास कैफियत देताना जी कथने केलेली आहेत त्या सर्वांना एकत्रितरित्या वादीचे आणि प्रतिवादीचे प्लीडिंग असे म्हटले जाते. वादीने आर्ग्युमेंटमध्ये कोर्टास प्लीडिंग बाबत सांगत असताना सर्वात प्रथम वादीचा दावा काय आहे, त्याने कोणती मागणी दाव्यामध्ये मागितली आहे, तसेच प्रतिवादीने आर्ग्युमेंट करत असताना प्रतिवादीने कोर्टास हे सांगितले पाहिजे की प्रतिवादीचा वादीच्या दाव्यास नेमका बचाव काय आहे, बचावासाठी प्रतिवादीने कैफियतमध्ये काय मुद्दे मांडलेले आहेत हे सांगणे देखील आवश्यक असते. तसेच जर प्रतिवादीने कैफियतीसोबत काउंटर क्लेम म्हणजेच प्रतिदावा दाखल केलेला असेल तर त्याबाबत देखील कोर्टास सांगणे आवश्यक असते. काउंटर क्लेम म्हणजे काय असते, तो कसा दाखल करायचा असतो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे. काउंटर क्लेम बाबत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. त्या आर्ग्युमेंटमध्ये प्लीडिंग बाबत सांगितले की आपणास कोर्टाने काढलेल्या मुद्द्यांबाबत आणि त्या मुद्द्यांना सिद्ध करण्यासाठी आपण दिलेल्या तोंडी तसेच लेखी पुराव्याबाबत कोर्टास सांगायचे असते. मुद्दे म्हणजे साधारणपणे कोर्ट वादीचा दावा आणि प्रतिवादीची कैफियत पाहून मुद्दे काढतात आणि ते मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी वादीवर अथवा प्रतिवादीवर ठेवलेली असते. मुद्दे म्हणजे काय असतात, कोर्ट दाव्यामध्ये मुद्दे कसे काढतात, तसेच कोणते मुद्दे सिद्ध करण्याची जबाबदारी कोणावर असते याबाबतचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे. मुद्द्यांबाबत जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. आता मुद्द्यांबाबत कोर्टास सांगितले, मुद्दे वाचून दाखवले की आर्ग्युमेंटमधील पुढील बाब येते ती म्हणजे वादीने किंवा प्रतिवादीने दिलेला पुरावा. म्हणजेच कोर्टाने अमुक असा मुद्दा काढलेला होता आणि तो मुद्दा सिद्ध करण्यासाठी वादीने अमुक असा पुरावा किंवा अमुक या व्यक्तीची साक्ष दिली आहे की ज्या साक्षमधून कोर्टाने काढलेला मुद्दा सिद्ध होत आहे. त्याचप्रमाणे कोर्टाने प्रतिवादीवर एखादा मुद्दा सिद्ध करण्याची जबाबदारी ठेवलेली असेल तर प्रतिवादीने हे सांगायचे असते की प्रतिवादीने असा कोणता पुरावा किंवा कोणता साक्षीदार दिला की तो मुद्दा सिद्ध झाला. पुराव्याबाबत आर्ग्युमेंटमध्ये चर्चा करत असताना आणखीन एक बाब ही देखील सांगणे गरजेचे असते की जर समजा एखाद्या पक्षकारावर तो मुद्दा सिद्ध करण्याची जबाबदारी असेल परंतु विरुद्ध पक्षकाराने उलट तपासामधून तो मुद्दा सिद्ध होऊ दिला नाही, तर ही बाब देखील कोर्टास आर्ग्युमेंटमध्ये सांगणे गरजेचे राहते की अमुक असा मुद्दा सिद्ध करण्याची जबाबदारी कोर्टाने वादीवर ठेवलेली होती परंतु प्रतिवादीने उलट तपासामधून वादीचा तो पुरावा खोडून काढला. आता या सर्व बाबींबाबत माहिती घेतल्यानंतर आर्ग्युमेंटबाबत देखील थोडीशी चर्चा करूयात. बघा, आर्ग्युमेंट ही अशी एक बाब आहे की ज्यामध्ये तुम्हाला दाव्याच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत सर्वच्या सर्व बाबी कोर्टास सांगाव्या लागतात. मग या सर्व बाबी सांगत असताना एक बाब ही देखील लक्षात घ्या की आर्ग्युमेंटमध्ये काय सांगावे यापेक्षा महत्त्वाचे असते की काय सांगू नये. त्याचबरोबर आर्ग्युमेंट अगदी संक्षिप्त परंतु अर्थपूर्ण आणि सर्वच्या सर्व बाबी कव्हर करणारा असावा. याचा अर्थ असा नाही की छोटे किंवा संक्षिप्त आर्ग्युमेंट करताना महत्त्वाच्या आणि कायदेशीर बाबी टाळल्या पाहिजेत. उगाच साहेब शांतपणे ऐकतायत म्हणून कितीही आणि काहीही सांगणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर आर्ग्युमेंट मुख्यत्वे करून दोन घटकांवर आधारित असते. एक म्हणजे फॅक्ट म्हणजेच वस्तुस्थिती आणि दुसरे म्हणजे लॉ म्हणजेच कायदा. मग ज्यावेळेस तुम्ही मांडलेल्या फॅक्टला कायद्याचा आधार देता त्यावेळेस कोर्टास त्या मुद्द्यांबाबत पटवून देणे सोपे होऊन जाते किंवा आपण असेही म्हणू शकतो की कोर्टास आपले मुद्दे लगेचच लक्षात येऊन जातात. आता आर्ग्युमेंटबाबत आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे आर्ग्युमेंट सांगत असताना आर्ग्युमेंट मुद्देसूदरित्या आणि टप्प्याटप्प्याने सांगणे गरजेचे असते. म्हणजेच काय तर दाव्यामधील घडामोडी म्हणजेच मुद्दे, त्यानंतर साक्षीदार,
पुरावा, प्रत्येक साक्षीदाराचा पुरावा कसा झाला, त्यावरून काय काय स्पष्ट झाले, काय निष्कर्ष काढता येतात किंवा कोणकोणती तथ्ये कोर्टासमोर आणली गेली, या सर्वच्या सर्व बाबी ओळीने सांगणे आवश्यक राहतात. आता आर्ग्युमेंट झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो केस लॉचा, किंवा त्याला आपण प्रिसिडेंट असे देखील म्हणतो. बघा, अनेक वेळा असेही होत असते की एखाद्या मुद्द्यावर दोन्ही पक्षकारांच्या वकील साहेबांचे मत अगदी वेगवेगळे येत असते. तसेच कायदा देखील त्या बाबतीत जास्त असा स्पष्ट नसतो. तर अशा परिस्थितीमध्ये जज साहेब देखील तो कायदेशीर मुद्दा स्पष्ट आणि पारदर्शक व्हावा याकरिता उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाचे केस लॉ मागतात. तर आर्ग्युमेंट नंतर ही देखील एक स्टेज असते की जी अंतिम न्यायनिर्णयाच्या वेळेस निर्णायक घटक ठरतात. म्हणजेच आर्ग्युमेंट करत असताना आपण निश्चितच सांगितलेल्या स्टेजेस पार केल्या तर केसमध्ये विजयी होण्याचे चान्सेस वाढतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्ग्युमेंटबाबत सविस्तर आणि महत्त्वाची माहिती सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.